आपण ही संवाद बैठकात या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवाला आमंत्रित केलं आणि एक अल्प उपहार आणि चहाचं निमंत्रण त्या लोकांना दिलं. एक संवाद बैठक व्हावी अशी माझी मनोमन इच्छा होती. कारण या केजच्या मायबाप जनतेनं एवढा मोठा विश्वास टाकून केजची सेवा करण्याची संधी आम्हाला दिली आणि आम्ही जेवढं इमानदारीनं जेवढं काय चांगलं करता येईल तेवढं करण्याचा अहोरात्र आमची सगळी टीम, सगळे नगरसेवक अहोरात्र त्याच्यामध्ये प्रयत्न करीत आहेत. आणि हे प्रयत्न करीत असताना ज्या ज्या ठिकाणी आम्हाला गरज पडेल, म्हणजे आज ही सगळं गावगाडा घेऊन चलत असताना मग या भागाच्या आमदार असतील, या भागाचे खासदार असतील, आडसकर साहेब असतील, आणखी आमचे आता नवीनच आम्ही पक्षात प्रवेश केल्यामुळं आपले पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील, राजेश्वरजी चव्हाण असतील, हे जे वरिष्ठ मंडळीच्या वेळोवेळी आम्ही कानावर टाकलेला कुठे कमी पडत नाहीत, आदरणीय देशाच्या खासदार दिलीताई पाटील असतील, या सगळ्यांच्या ज्या ज्या वेळेस आम्हाला काही गोष्टी वाटतात त्या त्यावेळेस त्यांच्या कानावर आम्ही टाकतो आणि त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करतात की आमच्या धुळीमध्ये काय पडण्याचा प्रयत्न होत असतो. परंतु शेवटी जनतेनं जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून ज्यावेळेस आमचा चेहरा कडे बघून या जनतेनं आज आमच्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत आहोत. होऊ शकतंय की आम्ही तेवढं पूर्णपणे अजून परिपूर्ण झालो नसतात, परंतु जेवढं इमानीद्वारे काम करून या लोकांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा आजपर्यंत इमानीद्वारे प्रयत्न केलेला आहे. हे काम करीत असताना मग रस्त्याच्या बाबतीत जनता, माझे गाववाले खूप समाधानी आहेत. ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये महत्वाचे रस्ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, आज मोठ्या मोठ्या बाजारपेठ परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला, ज्या ज्या ठिकाणी मोठे मोठे रस्ते होते ते रस्ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकंदरीत्या केज शहरातील 80% रस्ते जवळपास पूर्णत्वाकडे नेण्याचा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, या जनतेच्या आशीर्वादानं आणि वरिष्ठांच्या सहकार्यानं आपण इमानीद्वारे सर्व नगरसेवकाला बरोबर घेऊन ते स्वप्न पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही सुद्धा जनतेला विचारू शकता किंवा लोक सुद्धा त्या बाबतीमध्ये रस्त्याच्या नालीच्या बाबतीमध्ये समाधानी आहे. राहिला सवाल दुसरा, आपण लाईटीचा स्ट्रीट लाईटचा विषय होता. स्ट्रीट लाईटचं काम करीत असताना एचपीएम असेल किंवा धारूर रोड असेल किंवा हे असेल किंवा कळंब रोड असेल, तर या स्ट्रीट लाईट बसल्यानंतर त्या लोकांच्या इस्टिमेटला कुठलाही ट्रान्सफॉर्मरची सुविधा नव्हती. परंतु आपण त्यावेळेस लोकांच्या मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार 2-3 ट्रान्सफॉर्मर बसवून चालू केले आणि गाव सगळ्या प्रकाशानं उजळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये सुद्धा लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला, अजून त्रास चालूच आहे. परंतु त्या त्रासाला न जुमानता तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने ते सुद्धा आपण परिपूर्ण केलेलं आहे. आमच्याकडे आता बऱ्यापैकी स्टाफ झाल्यामुळं गल्लोगल्ली फिरून जिथं जिथं स्ट्रीट लाईटचा विषय आहे, सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळं आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. नाल्याचा प्रश्न असेल ते करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पाण्याचा प्रश्न फार ऐरणीवरचा आहे, परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही 2-3 वर्षामध्ये जवळपास 150 ते 200 बोरवेल्स घेण्याचा प्रयत्न केला आणि ते पूर्ण झाले. त्याच्या माध्यमातून आम्ही केजला पाण्याचा बऱ्यापैकी पुरवठा करू शकलो. परंतु केजची योजना ही 30 वर्षापूर्वीची योजना झाल्यामुळं एजबार झालेली योजना आहे. ती 15 वर्ष तिथल्या मोटरची आयुष्य असतं, पण त्याला 30-30 वर्ष झाले, म्हणून तर त्याचा मेंटेनन्स खूप निघतोय. कधी मोटर जळती, कधी शाफ्ट तुटतोय, कधी त्याला जोडलं तर पुन्हा जळती आणि पाईपलाईन सुद्धा कमकुवत झालेली आहे. 20 वर्षाची लाईफ असताना ती 30 वर्षामध्ये गेली. आज त्या ठिकाणी मोटर चालू केली तर पाईपलाईन फुटती, पाईप जोडायचं दुरुस्त करायचं म्हणलं की 3 दिवस जातात, 2 दिवस चांगलं चाललं की पुन्हा मोटरीचा घोटाळा होतो. म्हणजे अशा पद्धतीचा सामना आम्हाला 1 महिन्यापासून करावा लागत असल्यामुळं आम्ही केजच्या जनतेची दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही त्या पद्धतीनं लोकांच्या अपेक्षेप्रमाणे पाणी पुरवठा नळ योजनेचा देऊ शकलो नाहीत, परंतु बोरवेलच्या माध्यमातून आम्ही परिपूर्ण लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. लाईटीचा प्रश्न जवळपास मार्गी लागलेला आहे, नाल्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे,
स्वच्छतेला कुठं कमी जास्त होत असेल नाही असं नाही, परंतु 99% लोकांच्या दारात जाऊन कचरा उचलण्याचा प्रयत्न करतो. आज कुठं गावामध्ये कुठं घाण जास्त प्रमाणात कुठं दिसून येत नाही. त्या ठिकाणी दररोज 50 कर्मचारी, 2 ट्रॅक्टर, 9 कचरा गोळा करणाऱ्या गाड्या याच्या माध्यमातून आम्ही काम करतो. आणि हे सगळं काम करीत असताना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे केज नगरपालिकेमध्ये जर कुणी आलं तर त्याच्यापासून कुणी 2 रुपये घेतले असं कुणी दावा करू शकत नाही. येणाऱ्या माणसाची विचारपूस वास्तविकपणे अध्यक्ष असतील, आम्ही असतील, आमचे सगळे नगरसेवक असतील, त्याला वास्तविकपणे त्या ठिकाणी चौकशी करतात, त्याची कामं करून देण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी आज घरकुलाचा प्रश्न असेल, घरकुलाला अनेक अडचणी आहेत, परंतु त्यातून मार्ग काढीत आम्ही जवळपास 600 ते 700 घरकुलं परिपूर्णतेच्या मार्गाकडे आपण नेलेले आहेत. काल कलेक्टर साहेबांनी मीटिंग बोलली होती. इनामी जमीनमध्ये असणाऱ्या घरकुलाचा प्रश्न होता, त्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका मांडली. वक्फ बोर्डाचे डेप्युटी चेअरमॅन त्या ठिकाणी बोलून घेतले होते, त्यांनी सुद्धा आम्हाला मदत करण्याची आश्वासन दिलं. त्यामुळे तो सुद्धा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. बऱ्याच दिवसापासून गैरान धारकामध्ये जे घरकुलं देण्यात येते त्याचा प्रश्न पेंडिंग होता, ते आम्ही पाठपुरावा करून त्याची डेप्युटी कलेक्टर साहेबांना विनंती करून मीटिंग लावायला होती. त्याला भूमी अभिलेखचे तहसीलदार साहेब, डेप्युटी कलेक्टर साहेब, सीओ साहेब यांच्या माध्यमातून मीटिंग झाली आणि त्याला मोजमाप करून जवळपास 132 लोकांनी आतापर्यंत आमच्याकडे 2011 पूर्वीचे पुरावे दिल्यामुळं ते प्रश्न आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. आणि त्याचे मोजणीचे पैसे भरण्यासाठी आम्ही काल मीटिंग मध्ये तो ठराव घेऊन तो सुद्धा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज लोंढेगल्ली सारख्या भागामध्ये 15-20 वर्षापासून त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न भेडसावत होता, परंतु मंगळवार पेठच्या कॉर्नर पासून खास लोंढेगल्लीला पाणी पुरवठा नेऊन आज त्या गल्लीचा कायमस्वरूपी पाणी पुरवठा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघितल्यानंतर खूप आनंद झाला. मंगळवार पेठेचा विषय असेल, आज निधी आणणं महत्वाचं नव्हतं, निधी येणं महत्वाचं नव्हतं, परंतु निधीचं तुमच्या सुद्धा आमच्याकडून काय अपेक्षा असू शकतात. सर्वप्रथम माझ्या मतेप्रमाणे बराच व्यवहार जवळपास पूर्णत्वाकडे आहे, परंतु ज्याचा कुणाचा काही राहिला असेल विसरून तर ती आपला व्यवहार ते सांगून टाका. म्हणजे काय होतं, आम्हाला वाटायचं की क्लिअर आहे, तुम्हाला वाटायचं राहिलंय, ऑफलाईन मध्ये